एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर काल रात्री आमच्यात ना खूप जास्त पाऊस झाला, अचानकच चालू झाला. आम्ही सगळे झोपलेलो होतो आणि अचानकच वारं वगैरे खूप सुटलं आणि विजा तर एवढ्या होत्या आणि विजांमुळं खूप जास्त भीती वाटत होती. तरी पण आम्ही खूप वेळ जागो होतो रात्री आणि मग आता सकाळी उठायला खूप उशीर झाला. आणि आज अशी डिमांड होती सगळ्यांची की मी पिझ्झा करायला पाहिजे. येस, मी तुम्हाला दाखवते कसा बनवायचा पिझ्झा. मी पण फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे. तर सगळ्यात पहिला तर घ्यायचा आहे मैदा. ॲक्च्युली मला पण माहीत नाही आहे एवढं, पण मी असं अंदाजे म्हणजे मला माहिती आहे कसं करायचं आहे, सो मी माझ्या अंदाजाने घेते सगळं. एवढं बसेल का गं? दोन करायचे, दोन छोटे छोटे. बसा. याच्यामध्ये थोडीशी साखर. आणि खूप वेळ झालं बेस करायला म्हणजे ठेवला आहे, तर आता झाला असेल. नंतर आपण पिझ्झा करणार आहोत. अभी अभी इकडं इकडं वरती उठून ये ना जरा, असा उठ ना. काय करणार आहे? काय खायचं आहेस तुला? पिझ्झा आवडतो तुला? करू? ओके मॅम, ओके. ए वाव, कसला छान झाला हा. आणि सामान ते आणेपर्यंत खूप जास्त उशीर झाला होता. ॲक्च्युली आता किती 8 वाजलेत, रात्रीचे 8 वाजलेत. तरी पण मी करणार आहे कारण खायचं आहे सगळ्यांना. आणि आता आमच्या PL पण संपत आल्यात, सो मी जाणार आहे कॉलेजवर. त्याच्यामुळं असं जास्त करून कोण बनवत नाही माझ्याशिवाय हे सगळं असलं. सो आता पिझ्झासाठी मी सिम्पल पिझ्झा बनवणार आहे, म्हणजे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची टाकून हे सगळं कट करून घ्यायचं. आणि ही शिमला मिरची सो येस, माझे वेजेस झालेलं आहे. हे जरा मी काय काय राऊंड घेतलेत, काय काय उभे घेतलेत, तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता. कांदा, टोमॅटो. आणि आता आपण पिझ्झा. तर आता आपण बेस रेडी म्हणजे बेस करूया. शेप बिघडलायचा. कुठून कसं नको होतं ह्याला. बस का? चला परफेक्ट. हां, जास्त नको नको. तर आता हे आपण ह्याला लावणार आहे. खूप सारं चीज टाकायचं, म्हणजे खूप छान छान म्हणजे खूप जास्त छान पिझ्झा होतो. त्यानंतर ह्या सगळ्या वेजीस टाकायच्या. आता हात चिकटून बसला, अजिबात उचलत नाही आहे. बघा किती सारे मुलताने आणलेत.
ए आई श्वेता दमाने आज त्याला काही झालं नाही पाहिजे बरं का. मी खूप वेळ झालं करते. बोलताना चिपटून ठेवलंय मला. थांबतो. हे भगवान है क्या तूने मम्मी बाई काय प्रकार ए या घाट ठेवायचं कसं पण. उतरताना किती बिघडलंय. वाव काढायचं लय अवघड आहे. तर अशा पद्धतीने आपला पिझ्झा रेडी झाला आहे आणि तुम्हाला पिझ्झा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.